जय भीम नमो बुद्धाय। आज आपण आलेलो आहे नागपूरच्या संविधान चौक आहे। तुम्ही बघू शकता की माझ्या मागे हा किती मोठ्या प्रमाणात क्राऊड आहे, कारण की 20 जुलैला दिल्लीच्या जंतर मंतर येथे जे मुलांना मारहाण झाले त्याचा विरोध करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचे जे मुलं आहे ते नागपूरच्या संविधान चौक इथे उतरलेले आहे। बघू शकता की धर्मेंद्र प्रधान यांच्या इस्तिफाची माग खूप जोरात चालू झालेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही कुठेही नका जाऊ, माझ्यासोबत राहा। याची पूर्ण अपडेट मी आता लगेच तुम्हाला देतो। ये आंदोलन युवाओं का आंदोलन है, छात्रों का आंदोलन है। शिक्षा व्यवस्था को जिस तरीके से इन्होंने कमर्शलाइजेशन किया, 152 बार इन्होंने पेपर लीक पिछले 10 सालों में किया है। बच्चे आत्महत्या कर रहे हैं, मगर इस सरकार को इसके बारे में कोई फिक्र नहीं है, जिसके अगेंस्ट राहुल जी संघर्ष कर रहे हैं। नमस्कार, माझं नाव स्पर्शिका वासनिक है। मैं 16 साल की हूँ और मैं इंडिया में नहीं रहती हूँ, मैं थाईलैंड में रहती हूँ। मैं थाईलैंड से आई हूँ सिर्फ और सिर्फ बीजेपी के प्रोटेस्ट के लिए, प्रणब सर को सपोर्ट करने के लिए और अभिजीत तिर्की सर को सपोर्ट करने के लिए। जो भी ये हो रहा है हमारे देश में, दिल्ली में जो बच्चों से लाठी चार्ज की, 12 साल की लड़की के कपड़े फाड़े, उसके पीठ पे उसको लाठी से मारा। जब तक उसकी पीठ ब्लैक नहीं होती, ब्लू नहीं होती, 15-16 साल की लड़कियों के कपड़े ओढ़े और ये पुलिस टीयर गैस फेंकी और उससे इतने लोगों की इंजरीज हुई, 50+ लोगों की इंजरीज हुई है। आपल्यासोबत आहे आज नागपूरचे एक फेमस डान्सर, त्यांच्यासोबत विचारून घेऊ। त्यांच्याकडून अय्यूब नाव आहे त्यांचं। सर, आज जे प्रोटेस्ट होत आहे नागपूरमध्ये त्याबद्दल काय बोलणार आता? मी फक्त एवढंच म्हणेन की हा प्रोटेस्ट आता मला वाटते फक्त इंडियापर्यंत राहिला नाही, हा अदर कंट्रीमध्ये पण गेला, कारण की लंडनमध्ये पण या गोष्टीला घेऊन प्रोटेस्ट चालू आहे। आणि ॲज अ आर्टिस्ट मला असं वाटतं की मला इथे स्टँड घेणं खूप जरुरी आहे। बोलायचं फक्त एकच आहे की माझ्या घरी काकू काम करतात, त्यांच्या छोट्या मुलीचा पण डायपर लीक नव्हता, पण ते पेपर कसा लीक झालेला आहे। काल जो इतका मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झालेला दिल्ली पोलिसांकडून, त्याबद्दल आपण काय सांगू? मला वाटतं तो लाठीचार्ज जरी झाला असेल, जरी तो एक पर्टिक्युलर एका समजा एक एक्झाम्पलमध्ये एका व्यक्तीवर झाला असेल लाठीचार्ज, तर मला वाटते त्याच्यानंतर एक व्यक्ती जर 10 व्यक्ती तिथे जमा झाले आहेत, इतका मोठा जनसैलाब आज त्या दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आहे। सो मी फक्त एवढंच म्हणेन, आज पण जी लोक भेट आहेत म्हणजे समोर यायसाठी किंवा प्रत्येक गोष्टीसाठी, कारण की तुम्हाला माहीत है जो भी आगे आया उसके साथ क्या हुआ है, बट मुझे ऐसा लगता है कि अभी स्टैंड लेना बहुत ज़रूरी है, क्योंकि आज अगर अपन स्टैंड लेंगे तो कल चल के अपने बच्चों के लिए भी कोई स्टैंड लेगा। सर, भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि इथे लोकशाहीची गोष्ट होते, पण सध्या परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की प्रश्न विचारला तर तुमच्यावर गुन्हा दाखल होतो, आणि जर तुम्ही हक्क आणि अधिकाराची गोष्ट करणार तर तुम्हाला सीधा जेलची हवा खावं लागते। तर याबद्दल आपण काय बोलणार? आता जर ही गोष्ट राहिलीच नाही तर मला वाटतच नाही कुठे लोकतंत्र उरलं असेल, कारण की म्हणजे तुम्ही त्या वरच्या पोजवर आहे, म्हणजे तुम्ही काही पण करणार, तर ही लोकतंत्र राहिलाच नाही। मला तर वाटते तुमची फक्त एक दादागिरीने गुंडागिरी झालेली आहे। आज आपण संविधान चौकात आहात नागपूरच्या, इथे बाबासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा पुतळा आहे आणि बाबासाहेबांच्या नावावरूनच हा चौक ओळखला जाते। तर ॲज अ डान्सर, ॲक्टर म्हणून आपण या भारतीय आलेल्या जनतेला काय संदेश द्या? मी फक्त एवढंच सांगेन की हा प्रोटेस्ट जरी आपण एक पेसफुली इथे करतो आहे, तर मला असं वाटते कारण की बघणारे पण खूप लोक आहेत, तर या प्रोटेस्टमध्ये अशा काही चुकीच्या वागणूक झाल्या नाही पाहिजे किंवा असे नारे झाले नाही पाहिजे की या प्रोटेस्टला गालगोट लावेन। तर एवढं सर्वांनी त्या गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे। आणि म्हणजे नागपूर बाबासाहेब आंबेडकरांची आयडियोलॉजी खूप लोक फॉलो करतात, मला तरी असं वाटते। आणि जंतर मंतरमध्ये पण ॲज अ नागपूर रिप्रेझेंट करायसाठी मला वाटते खूप सारे इन्फ्लुएन्सर आणि खूप सारे लोक पण जरी जंतर मंतरला आहेत। आता आपण जंतर मंतरची गोष्ट केली, एक शेवटचा प्रश्न विचारतो की जी मेन स्ट्रीम मीडिया आहे ती जंतर मंतरचं आंदोलन दाखवतच नाही आहे, पण दाखवत आहे तर आपल्यासारखे छोटे मोठे यूट्यूबर्स, त्यांना मी छोटं मोठं नाही म्हणू शकत कारण की त्यांचं योगदान खूप मोलाचं आहे। आज त्यांच्यामुळे हे आंदोलन पुरं जनपर्यंत पोहोचलेलं आहे। मेन स्ट्रीम मीडिया गप्पा आहे, तर यावर आपण काय म्हणू? मी फक्त एवढंच म्हणेन, बघा जर ते लोक मी 2-3 पाहिले आहेत जे मोठे न्यूजवाले आहेत, पण त्यांनी यांना दोष देणं आपलं चुकीचं ठरेल। हां, मी 2-3 न्यूजवाले पाहिले आहे मोठे की जे प्रोटेस्ट जो तिथे चालू आहे ज्या गोष्टीला घेऊन त्यांनी ते टॉपिक सोडून ते वेलताच टॉपिकवर ते तिथे लोकांचे पॉईंट ऑफ व्ह्यू घेतात, हे खूप मोठी चुकीची गोष्ट आहे। आणि आज प्रत्येक जो पण व्यक्ती तिथला फुटेज घेत आहे आणि आपल्यापर्यंत पोहोचत आहे, मी त्यांना खूप मोठा थँकफुल म्हणेन, कारण की आज त्यांच्यामुळं आपल्याला प्रत्येक गोष्ट तिथे माहीत होता। खूप खूप धन्यवाद सर। तुम्ही बघू शकता हा प्रोटेस्ट आता वाजलेले आहे संध्याकाळचे 7:30
आणि आज आंदोलन आणखीनही चालूच आहे. बघू शकता ही गर्दी काही कमी व्हायचं नाव होत नाही आहे. असं म्हणतात की 8 वाजेपर्यंतच परमिशन मिळालेली आहे. आता बघू शकतो आपण 8 वाजता काय होईल काय नाही हे माहीत नाही. आता गर्दी आणखीन खूप आहे, पाणी पण थोडंसं येत आहे. तर थोड्या प्रमाणात तुम्हाला मी इथची माहिती देत राहतो.